राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातर्फे अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सांगली येथील राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातर्फे आज राष्ट्रवादी कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून एक महाराष्ट्राचा खंबीर आधार आणि चांगले नेतृत्व आपल्यातून निघून गेले आहे असे सांगून 2 मिनिटं स्तब्धता पाळली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. खरं तरी महाराष्ट्राला काय वेगळ्या उंचीवर नेणारा हा नेता, कार्यकर्त्याची बूज राखणारा, कार्यकर्त्यांना न्याय देणारा आणि उत्तम प्रशासक म्हणून आदरणीय दादांची ओळख होती. परंतु नीतीच्या मनात काय वेगळंच होतं. हा दुर्दैवी धक्का महाराष्ट्राला बसला आणि म्हणून आज आपण त्याच्या शोक सभेचं आयोजन केलं. या प्रसंगी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण कार्यालयाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितदादांचं 28 तारखेला सकाळी 9च्या सुमारास विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटातर्फे आज आम्ही सर्वजण त्यांना आदरांजली वाहत आहोत. दादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्रात फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ते भरून निघण्याचं सामर्थ्य ईश्वरानं आमच्या पार्टीला द्यावं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा यांचं अकाल निधन झालं. आज खरोखरच महाराष्ट्रातला एक उमदा नेता गेला आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. अजितदादाचं कौशल्य, कामाचा माणूस, पहाटे 6 पासून 24 तास राबणारा माणूस आणि अशा माणसाचं आपत्कालीन निधन होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार मोठी हानी आहे. कारण का, महाराष्ट्राचा विकास जर घडवायचा असता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अजितदादासारखा माणूस नाही. कारण का, प्रत्येक भागामध्ये त्यांना कामाची जाण असणारा, आज देशामध्ये सुद्धा अजितदादाचं नाव होतं आणि खरोखरच एक महाराष्ट्राची चांगली हानी झाली. पक्षातील सगळेच कार्यकर्ते असू देत, पदाधिकारी असू देत, पोरके झाले. कारण काम सांगणारा माणूस, नेताच जर हरवला तर खरोखर ज्या जनतेची मोठ्या प्रमाणात हानी होते आणि शक्यतो महाराष्ट्राची हानी झाली. आणि या दुःखामध्ये, पवार कुटुंबाच्या दुःखामध्ये, त्यांच्या पक्षामध्ये आमचे शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील होऊन त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्यातून निघून गेलेले आहेत. ही आपल्या महाराष्ट्राला फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. अजितदादासारखा माणूस अख्ख्या महाराष्ट्रात पुन्हा कधी होणे नाही असं आपण म्हटलं तरी रास्त होणार नाही की अजितदादा सारखा माणूस आपल्यातून निघून गेलाय हे आपण विचार सुद्धा करू शकत नाही. अशा अजितदादांच्या कुटुंबियांना आपले शरद पवार गटाच्या वतीनं आम्ही श्रद्धांजली व्यक्त करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सांगलीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं आज श्रद्धांजली वाहिली. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं आपत्कालीन निधन झालं. त्या निधनाच्या ह्याच्यासाठी आम्ही शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सांगली या पक्षातर्फे आदरांजली वाहतो. माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राला आणि देशाला एक विजन देणारे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा जो विमान अपघातात मृत्यू झाला, महाराष्ट्रात ही पोकळी कधीही भरू शकत नाही. कोणतेही क्षेत्र असो, अजितदादा सातत्याने त्यात प्रयत्न करायचे. आज आम्ही इतक्या मोठ्या
नेत्याला मुकलो आहोत. आज सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्ह्याच्या वतीने मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं भावपूर्व श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचा निरोप मिळाला. खरोखरच अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष, पण अजितदादांनी च्या बातमीने हे अजितदादा महाराष्ट्र मोकलं नाही, आपल्या घराघरात कोणतरी वारल्यासारखं असं पूर्ण आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये किंवा विरोधकांच्या मध्ये सुद्धा झालं. पण अजितदादा सत्तेत असून सुद्धा पुरोगामी विचार कधीही त्यांनी सोडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघातात निधन झालं. आज आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो. 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांना न्याय देणारे एक नेतृत्व म्हणून अजितदादांची ओळख होती. आणि आजपर्यंत जेवढे नेत्यांचं निधन झालं त्याच्यामध्ये सर्वात महाराष्ट्राला रडवून गेलेला नेता म्हणून अजितदादांची एक ओळख, वेगळी ओळख या महाराष्ट्राने गेल्या 2 दिवसात पाहिली. अगदी राजकारणापासून अलिप्त असणारी लोक सुद्धा हळहळली असं म्हटलं तर वावगं होणार नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात एक आपल्याच कुटुंबातला व्यक्ती गेला अशा पद्धतीचं दुःख सर्व महाराष्ट्राला झाले. आज आम्ही सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीनं अजितदादांच्या निधनानिमित्त या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहतो.